पवार साहेबांवरती असा अचानक दिल्लीमध्ये कोणी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे. आपली सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय आहे, त्यांची मुलगी म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एक कार्यकर्ती म्हणून? म्हणजे मला असं वाटतं की एक अत्यंत दुर्दैवी घटना ही झालेली आहे, पण आमच्या तुमच्या चॅनलच्या वतीने आम्ही माननीय अजितदादांशीही बोललो, माननीय पिचड साहेबांशी बोललो, तारिकबाई संगमाजी पण होते आणि आम्ही सगळ्यांनीच आमच्या संपूर्ण पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी नम्र विनंती केलेली की कोणीही याच्यावर कुठल्या प्रकारची रिॲक्शन देऊ नये. पण अशा प्रकारचा जो हल्ला झालाय, यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी काही वक्तव्य केली होती की जर महागाई वाढत राहिली तर हिंसा होऊ शकते. तर विरोधक मुद्दामून लोकांना अशा कृती करायला भाग पाडतात किंवा त्यांना उकसवतात असं वाटतं आपल्याला? मला याच्यात कुठलं राजकारण आणायचं नाही. पण एक आणखीन जो मुद्दा आहे की तो म्हणजे लोकांचा एक प्रकारे राग व्यक्त होतोय अशी प्रतिक्रिया काही आज भाजपच्या खासदारांनी दिली आहे. यावर आपलं काय म्हणणं आहे? भाजपच्या लोकांनी काय रिॲक्शन द्यायचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमच्या वतीने आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही त्या माणसाला माफ केलेलं आहे आणि आम्हाला हा विषय अजून वाढवायचा नाही. ताई, तुम्ही माफ केलाय म्हणताय, खूप चांगली गोष्ट आहे, पण हाच माणूस अशा प्रकारच्या कृती यापूर्वी यांनी केल्या आहेत आणि तो करत राहण्याची शक्यता आहे. अशा व्यक्तींवर कारवाई व्हावी, त्यांना पनिशमेंट व्हावी, म्हणजे यापुढे ते अशा कृती करणार नाहीत असं वाटत नाही? हो, पण याच्यावर मला वाटतं सरकारने किंवा पोलिसने त्यांना जे योग्य वाटतंय ते त्यांनी करावं. पवार साहेब सिक्युरिटी शिवाय अनेक ठिकाणी जातात, आपण स्वतः सुद्धा पाहिले. त्यांची सिक्युरिटी वाढवण्याची वेळ आली असं वाटतं? मला वाटतं तो विचार सरकारने करावा की जर त्यांना संयुक्तिक वाटलं तर सरकारने त्यांची सिक्युरिटी वाढवावी. आपण अशी विनंती करणार आहात सरकार? नाही, आम्ही स्वतःहून काही मागणार नाही, मी तरी मागणार नाही. आणि शेवटचा प्रश्न एकच की राज्यामध्ये काही ठिकाणून अशा बातम्या येतात की आपल्या पक्षाचे कार्यकर्ते याचा निषेध करतात, प्रोटेस्ट करतात, आंदोलन करतात. त्या कार्यकर्त्यांना आपण काही सांगू इच्छिता? आम्ही कार्यकर्त्यांना विनंती केलेली आहे, साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की कोणीही कुठल्याही प्रकारची रिॲक्शन द्यायची नाही. जी झाली आहे ती गोष्ट त्याला माफ करून आपण दुर्लक्ष करून पुढे जायचं.